ओके, तर आम्ही आलो आहे इथे अगोंडा बीचवर. जरा बीचवर स्विमिंग करायला आणि त्याच्या वेव्सची मजा घ्यायला. आमचे सगळे मित्र तुम्ही बघू शकता, सगळ्यांच्या पॅन्टमध्ये वाळू गेली आहे तरी पण सगळे. गाईस, हॅलो गाईस, अगोंडा झाला आमची. आता आम्ही काय बोलू, तो शब्द वापरू नाही शकत, पण दर ट्रिपला जशी लफडी होतात तशी या ट्रिपला पण झालेली आहे सक्सेसफुली. डे थ्री लफडी 1. लफडी अशी आहेत की आता गाडी चालू होत नाही, ती गाडी तिकडे अडकली आहे. आणि असं आहे की तुम्ही तर बोलाल की जम्प स्टार्ट मार, धक्का दे, किंवा ऑन ग्राउंड परिस्थिती दाखवतो तुम्हा लोकांना. थांबा जरा, प्रॉब्लेम असा आहे की प्रॉब्लेम आहे. आमची ऑल टेरेन आहे आणि त्यांनी चांगली टेरेनवर घेतली आहे. सगळीकडे आता धक्का मारला तर नुकसान कन्फर्म आहे. तर आम्ही काय बोलू नाही शकत, गाडी पण बघून हसते आमच्याकडे, पण ठीक आहे. कुठे अडकली गाडी? हे दगड फुल अडकलेली आहे गाडी सध्या इकडे. आणि हे आमचे 30 मार्क आणि इंजिनियर लोक आपलं डोकं लावत आहेत की कसं आपण इथून बाहेर काढू गाडी. हे बघा, या बिचाऱ्याने आत्ताशी पॅन्ट घातली, आत्ताशी, नाहीतर चड्डीवरती होता. तो नुसतं फोन करतोय, कुठून चालू करू फक्त सांग. आणि खांब गाळला या गाडीसाठी, धक्का मारून सगळं झालं. सगळं जे नॉर्मली करतात जम्प स्टार्ट करण्यासाठी ते सगळं करून झालं. आता फक्त मेकॅनिकचे वेट करतोय. तो बोला मेकॅनिकची पण गरज नसती लागली, जर का तिथे थोडा प्रॉब्लेम नसता झाला तर. कशाचीच गरज लागली नसती जर 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 आपल्या माणसाने गाडी चालू केली नसती तर. फक्त इग्निशन चालू करून गेलाय. इग्निशन पण Ignition नाही चालू नाही, केलंय. button- फक्त ते चावी चावी फिरवली चावी फिरवली बस. आणि अर्धा तासासाठी तरी ठेवली. अर्धा तास पाऊस पडतोय, नाचतोय आम्ही. डान्स केलाय मस्त केलेला आहे. तिकडे जाऊन तुम्हाला पाणी आधी- आणतोय केलाय. चर्च तुम्हाला मधून. आधीच्या पार्ट मध्ये दिसलंच असेल. डे मुमेंट्स बिफोर डिझास्टर, ते तर दिसेलच. ते दिसेल. आता तसं किती वाजले? 8 तरी वाजले. 8:30 8:30 झाले. झाले. 8:30 झाले. 8:30. आणि या अगोंडा बीचची परिस्थिती बघा, तिकडे दाखव. कोणीच नाहीये बीच मस्त आहे. बीच वरती, कोणीच नाही आजूबाजूला. फक्त एक लाईफ गार्ड आहेत, त्यांनी आम्हाला नंबर दिला मेकॅनिकचा. तो मेकॅनिक येते अर्ध्या तासात. आता बघू तो आल्यावरती काय करतो. हे बट बघा, पूर्ण जीजस शांत. इज विथ अस. आला ते काय बोलत आहेत काय माहिती. बघू जरा आपण काय टाइमपास करतात ते. आम्ही घेतला. काहीच नाही, म्हणजे जम्प स्टार्टचं केबल आम्ही काहीच नाही दिलं. भाई लाईफ गार्ड पण ते भरल्यानंतर कामाला येतात. मेलेल्याला बाहेर काढाय आधी. ऍक्च्युली त्या लाईफ गार्डला काय पडली नव्हती. आम्ही गेलो, फूड पर्यंत गेलोय. हा, ते दिसेल पण तुम्हाला. फूड पर्यंत गेलोय. जाऊ दे आपल्याला काय, पण टायमिंग बाहेर बरोबर पड. बाहेर 6:45 ला त्यांनी 6:45 आम्हाला ला बाहेर बाहेर काढलं. ते ठीक होतं रे. पुढपर्यंत जायला दिलं, मजा वाटली आम्हाला. ते फक्त पुढे केबल जातोय. ठेवायला पाहिजे. सर्वात जास्त पुढे हा माणूस गेला ज्याला स्विमिंग पण येत नाही. पण काय माहिती ह्याच्यात म्हणजे काय पुढे एवढं. गेलाय, वेळमुळे पाठी पण आला आणि त्याचे डबल परत पाठी गेला तो सगळं. परत पुढे पण गेलोय. आणि हा आमचा मस्तसा इंजिनियर सर्वांना फोन लावतोय. नेटवर्क त्याचा युज करतोय. हा, नेटवर्क कॉन्टॅक्ट. हे बघा, 2 फोन घेतले तिने, 2 कानावरून. दोन्ही फोन कानावर लावून बोलला. लेफ्टला थोडा प्रॉब्लेम नसता झाला तर आपणच काढली असती. ते मी मान्य करतो. पण जरा परत जरा भारी दिसतोय रे, भारी दिसतोय बघा. आवाज भारी तर तुम्हाला दिसतोय. ऐकायला येतो की माहित नाही, पण वेव्हचा मस्त आवाज आहे. जरा शांत. येत असेल तर चांगलं आहे. बघा, येतोय का तुम्हाला आवाज? भारी दिसतोय, आम्ही कुठे सिरियसली ऐकवायचं. भारी दिसतंय, पण कोणच काय दिसत नाहीये. जास्त काय घरी बसून नका राहू, फिरा बाहेर. मित्रांबरोबर जावा एकदा तरी- ट्रिपवर. तुम्ही गाडीमध्ये लोकांनी चावी नका चालू ठेवू, ठीक आहे? हा. हे लक्षात ठेवा. तो मला बोलतोय कॅमेराच्या पाठी. यार अशा गाड्यांना किकस्टार्ट तरी द्यायला पाहिजे. काहीतरी बाजूला काहीतरी
हा. तुम्ही आयुष्यात काही करा पण ते गाडी माहितीये का, हे जे आहेत, अशे- गाडी अशे- वाढीवर हा, चढवू नका. जनरेटरला देतात ना, जनरेटरला देतात ना, खेचत असतो मी ते असे द्यायला पाहिजे. मेकॅनिक असं थोडी नाही. स्कूटी बोल. अरे मग 2 जण थोडी येणार आणि पोरी आहेत भाई दोघं ते पोरे असं बोलू तू नका. एवढं लांबून बोलू शकतो. 2 होती वाटतं. हा आमचा गोवन बॉय एकटाच बघा हे ह्याचा अटायर बघा. अरे लफडी इथे आहे बघ. मगाचपासून सगळ्यांनी चप्पल घातली. आपला मुंबईचा बॉय, मुलुंडचा बॉय. फर्स्ट टाइम हे बघा कॉन्टॅक्ट वापरताना हे बघा. त्याला सांग सर्वांना सांग. नेटवर्क शोधतोय लगेच सांग तो कॉन्टॅक्ट वापरतोय. पण आता प्रॉब्लेम काय आहे? ते प्रॉब्लेम एक तर पहिला प्रॉब्लेम आपण वाळू मध्ये, दुसरा प्रॉब्लेम आहे की गाडी अशी आहे, हे असं आहे ठीक आहे चल, हे टायर पण आहे ठीक आहे चल, आता हे असं कसं काढणार ते नाही माहित आम्हाला. कारण की गाडी अजून घासणार. हा नाही ती करायचं. घासली नाहीये, अजून घासली नाहीये ती, ह्याच्यामुळे वाचली आहे ती ह्या दगडामुळे. थोडं स्लाइट चा अंतर आहे इथे, स्लाइट चं एकदम मिलीमीटरचं. आता बघू काय मेकॅनिक साहेब आल्यावरती गेली ती डायरेक्ट आणि ह्याच्यावरून डायरेक्ट स्टोरी अरे सांग त्या तर कशी lifeguard कुठे कडे गेली. 2 केबल असले ना, त्याची गाडी घेऊन इकडे येऊन जम्पस्टार अरे easily केबलच नाही बोलतो तू. केबल कसा ठेवलं नाही मला कळत नाही रे. कसलं जिओ आहे ना तुझा. बघू आता तुम्हाला अपडेट देत राहू आम्ही. गाड्या अशा जात आहेत पण एकदम म्हणजे आम्ही जेलच होतो तिथे चालले. जेवणाचं काय हिशोब आता कळत नाही. अंडा बुर्जी बनवून खावी लागेल हा. आम्हाला गपचूप. ऍटलीस्ट 1 आणि अर्धा तास आहे घरी पोचायला. हे रस्त्यावर खायचं, आता घरी जाऊन आंघोळ करायचं, झोपायचं भाई, जास्त काय नाही. झोपता येणार ऑर्डर दिलेले आहेत आमच्या शेटने. झोप बघू कशी आता. नाही येणार भाई. अजून पण स्टार्ट करू शकतो ते हे सेकंडवर टाकून आणि क्लच पटकन सोडून. पण तसं करायला गेलो आम्ही आणि ते स्टेअरिंग काहीतरी फिरलं ना, आता लेफ्टला जरा लागल सीन झालाय. ते बघा लव बर्ड्स बघा आपले. चालू. आता आम्ही हे करायला गेलो ना तर ते आम्ही हे दुसरे लवबर्ड्स बघा आपले. पण येतो रे कसा. हे काय काय गोवा मध्ये आलाय की गोवाचा रहिवासी आहे? हे काय रशियावरून आले तू. तर रशियन बघायचे. हा नाही ते नाही पण बंद गाडीत रशियन भाई आपल्याला बघू आता. चॅनल असं रिपोर्ट होऊन हा ना. पहिल्याच व्हिडिओ मध्ये 3 हे बघा सुंदरच दिसत आहे. इथे सर्व डोंगर आहेत. आता कॅमेरा एवढा जस्टिस करत नसेल सध्या तरी, मून नाईट पण आहे. पण सकाळच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसलं असेल की कसं काय आहे. मस्तच आहे एकदम, पण जरा आपलं वाहन सांभाळून. तर आता मेकॅनिक सर घेऊन आलेत. मी आता जम्प स्टार्ट करू. बघूया आधी ॲक्च्युली जम्प स्टार्ट करून पाठी घ्यायला लागणार, तर नाही तर स्क्रॅच होणार आहे. साईड नोट व्ह्यू काहीतरी चांगलं आहे. म्हणजे तुम्हाला मे बी येत नसेल आवाज, पण रहने दो हो दे, चार्ज हो दे, काय हरकत नाही. चला साइन ऑफ, बाय. अब घरी पोचल्यावर बघू. घरी पोचल्यावर अजून जेवायचं पण आहे. 9 वाजत आले असतील, 8:45 तरी झाले असतील. ठीक आहे, भेटू, बाय.